हरिओम. उपदेशसाराच्या 27व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रथम प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या वेळेचा श्लोक क्रमांक 21 आधी एकदा म्हणूयात. इदमहं पदाभिख्यमनुभवम् अहमिलीनकेऽप्यलयसत्तया. श्लोकाचा अर्थ बघू थोडक्यात. अशा प्रकारे व्यष्टी आणि समष्टी अहम म्हणजेच जीव आणि ईश्वर हे जेव्हा लीन होतात त्यानंतर ते दोघंही लीन झाल्यानंतर अहम शब्दाने निर्देश केलेला शुद्ध अहम किंवा आत्मा प्रकाशित होतो आणि त्याच्या सत्तेचा कधीही अभाव होत नाही. तर या श्लोकामध्ये व्यष्टी अहम, समष्टी अहम आणि शुद्ध अहम अशा 3 अहमची आपण मागच्या वेळेला चर्चा केली. आणि यातील व्यष्टी अहमबद्दल आपण या आधीच्या श्लोकात पण पाहिलेलं आहे. काय बघितलं की ह्यालाच अहंकार किंवा अहमवृत्ती असंही म्हणतात. अहंकाराची व्याख्यासुद्धा आपण केलेली आहे. स्वतःला शरीर किंवा मन किंवा बुद्धी वगैरे वगैरे समजणं म्हणजे अहंकार. आता हा अहंकार कुठून उत्पन्न होतो असा विचार करून जर शोध घेतला तर तो नष्टच होतो असं 19व्या श्लोकात आपण पाहिलं आहे. आता हा विचार म्हणजे ह्यालाच निज विचार किंवा आत्मविचार असंही म्हटलेलं आहे महर्षींनी. तर तो विचार क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने कसा करायचा ते पुढच्या 22व्या श्लोकामध्ये महर्षी आपल्याला सांगणार आहेत. तर आपण हा श्लोक आधी म्हणूयात. विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेकसत् तज्जडह्यसत्. अन्वय पाहूयात. विग्रह इंद्रिय प्राण धी तमः न अहम ही तत्तु जडम असच्च अहम एकः सच्च अस्मि. आता आपण नीट शब्दार्थ पाहूयात. विग्रह म्हणजे शरीर, शरीर इंद्रिय प्राण धी म्हणजे बुद्धी आणि तम म्हणजे अज्ञान. विग्रहेंद्रिय प्राणधीतमः म्हणजे काय? शरीर इंद्रिय प्राण बुद्धी आणि अज्ञान हे सर्व मी नव्हे. न अहम. कारण काय त्याचं? ही म्हणजे कारण. त्याचं कारण तत्तु जडम असच्च, ते तर जड आणि असत आहेत. अहम एकः सच्च अस्मि, पण मी एक सद्रूप चैतन्य आहे. तर पुन्हा एकदा पूर्ण अर्थ सांगते. शरीर इंद्रिय प्राण बुद्धी अज्ञान हे सर्व काही मी नाही, कारण ते तर जड आणि असत आहेत, पण मी एक सद्रूप चैतन्य आहे. आता या श्लोकाच्या पहिल्या ओळीत जी यादी दिलेली आहे ना ती विविध उपाधींची आहे. ह्या उपाधींच्या संदर्भात प्रत्येकजण स्वतःला काहीतरी किंवा कोणीतरी विशिष्ट व्यक्ती मानत असतो. आणि या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत जो अहम शब्द आलेला आहे ना त्याचा अर्थ आहे शुद्ध अहम. यादीतील कुठलीही उपाधी ही शुद्ध अहम असू शकत नाही. का? त्याचं कारणही श्लोकातच दिलेलं आहे. कारण की त्या सर्व उपाधी ह्या जड आणि असत आहेत आणि शुद्ध अहमचं स्वरूप तर कसं आहे? ते सतरूप आहे आणि चित्रूप आहे. आता आपण सत आणि असत याची पुरेशी चर्चा आत्तापर्यंत वेगवेगळ्या वेळांना केलेली आहे, त्यामुळे त्याविषयी पुन्हा बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही आहे. तर जड म्हणजे काय? तर ज्या गोष्टीला स्वतःचं भान नसतं आणि जे दुसऱ्या वस्तूंनाही जाणू शकत नाही त्याला म्हणायचं जड. हा विचारही आपण मागे केलेला आहे बरं का. कर्मयोगातला पहिला श्लोक आठवा.
त्या श्लोकामध्ये कर्म किं परम कर्म तज्जडम, असं कर्म श्रेष्ठ नाही कारण कर्म तर जड आहे असं सांगताना आपण ह्याचा विचार केला होता. कारण कर्माला स्वतःचं भान नाही. म्हणजे कर्माचं भान कोणाला असतं तर कर्त्याला असतं. म्हणून कर्त्याला चेतन म्हणतात. कर्त्याला स्वतःचंही भान असतं आणि आपण काय करतो आहोत, कुठल्या साधनांनी करतो आहोत याचंही भान असतं. म्हणूनच कुठलीही क्रिया होण्यासाठी चेतन कर्त्याची आवश्यकता असते. असो, तर हा झाला जड आणि चेतन यातील फरक. आता या श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं आहे तर क्रमाक्रमाने आत्मविचार कसा करायचा ते शिकायचं आहे. तर पूर्वीच्या श्लोकामध्ये आपण हे पाहिलं आहे की आपण वेगवेगळ्या शरीर, मन, बुद्धी इत्यादी वेगवेगळ्या उपाधींना मी असं समजत असतो. म्हणजे आपलं स्वरूप म्हणजे मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी असं मानत असतो. आता वेदांताच्या उपदेशाचा विधी हा आहे की प्रथम आपण स्वतःला काय मानतो ते पाहायचं. त्याच्यानंतर ते सत्य आहे का, जी आपली समजूत आहे ती सत्य आहे का काय त्याचा आधी विचार करायचा. आणि मग जर ती सत्य असेल तर प्रश्न मिटला. जर सत्य नसेल तर मग खरं काय आहे, आपलं शुद्ध स्वरूप खरंच काय आहे याचा अजून पुढे जाऊन शोध घ्यायचा. तर ह्याला म्हणायचं नेती पद्धत. म्हणजे एक एक बघायचं, हे मी आहे असं मला वाटतं, मी आहे का नाही, मग न इति, मग आता पुढे, मग अजून मी काय आहे, असं करत करत पुढे जाणं याला म्हणतात नेती. हा शब्द पुष्कळ ऐकला असेल पहा. आणि ही पद्धत जी आहे ती 3 टप्प्यांची आहे. पहिलं आपण स्वतःला काय मानतो ते पाहणं, दुसरं जे मानतो ते सत्य आहे का ह्याचा विचार करणं, आणि तिसरं जर ते सत्य नसेल तर मग आपलं सत्य खरं स्वरूप काय आहे त्याचा शोध घ्यायचा. आता पाहूयात आपण काय मानतो आपण स्वतःला. आता कुणालाही त्याचा परिचय विचारला तर ती सर्वप्रथम व्यक्ती काय आपलं नाव सांगते, आपला कुणाशी काय नातं असेल तर ते सांगते, आपलं वय सांगते, बरोबर. आता हे नाव म्हणजे ती व्यक्ती आहे का, त्या व्यक्तीचं वय म्हणजे ती व्यक्ती आहे का. पण स्वतःला शरीर मानून आपण आपलं वय किंवा इतर व्यक्तींशी असलेलं आपलं नातं हे सगळं आपण शरीराच्या संदर्भात आपण आपला परिचय देतो. आणि ह्याच्या पाठीमागे आपली दृढ भूमिका असते की मी शरीर आहे. म्हणजे आता आपल्याला समजलं की मी शरीर आहे हे मानून मी हे बोलले. आता हा निश्चय सत्य आहे का हा विचार करणं आपली दुसरी स्टेप, ती आता घेऊयात. आता जर मी शरीर असेल तर मी कोणतं शरीर आहे. कारण जन्मापासून आत्तापर्यंत माझी अनेक शरीरं होऊन गेली आहेत. बाल्यावस्थेतलं शरीर तारुण्यात नाही, तारुण्यातलं प्रौढावस्थेत नाही, प्रौढावस्थेतलं वृद्धावस्थेत नाही. मग यातलं नेमकं कुठलं शरीराला मी माझं म्हणते. बरं, शरीरामध्ये जरी परिवर्तन झालं असलं तरी पूर्वीचा जो मी आहे तो काही नष्ट झालेला नाही. कारण तसं जर असतं तर मग मला पूर्वीच्या शरीरामध्ये घेतलेल्या अनुभवांची स्मृती मला राहिली नसती. पण मला तर स्मृती आहे. मला लहानपणी काय आवडत होतो, मी लहानपणी कसा हट्ट करायचो, तरुणपणी मी काय किती ॲक्टिव्ह होतो, किती शक्ती होती माझ्या अंगात, हे सगळं मला आठवतं आहे. तर ह्यावरून हे सिद्ध होतं की शरीर आणि शरीराला जाणणारा, शरीराच्या प्रत्येक परिवर्तनाला जाणणारा मी हा त्याच्यापेक्षा वेगळा आहे. शरीर हे असत म्हणजे अनित्य आहे, पण शरीराला जाणणारा जो मी आहे तो मात्र सद्रूप आहे, नित्य आहे. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे हे पंचमहाभूतांनी बनलेलं जे शरीर आहे ते जड आहे. त्याला स्वतःचं ज्ञान नाही आणि ते अन्य वस्तूंनाही जाणू शकत नाही. पण जो मी आहे तो मात्र मी सगळ्या विषयांना जाणतो. म्हणजे मी चैतन्य स्वरूप आहे. शरीरामध्ये स्वतःचं चैतन्य नाही. अशा जड शरीराला आपण आपलं स्वरूप मानतो. हे खरं म्हणजे आश्चर्यच आहे, नाही का. कारण शरीराहून भिन्न बाह्य वस्तूंमध्ये कधीही आपल्याला अहंबुद्धी वाटत नाही. माझं शरीर म्हणजे मी असं आपलं पहिली धारणा होते. कारण आपल्याला हे ज्ञान आहे की ज्या वस्तूला मी जाणतो ती माझ्याहून भिन्न आहे. म्हणजे
मी समजा या पुस्तकाला जाणते, मी या मोबाईलला जाणते, तर ते म्हणजे मी नाही. ती वेगळी वस्तू आहे, ती वेगळी आहे, मी त्याच्यापासून वेगळा आहे किंवा वेगळी आहे म्हणून मी त्याला जाणते आहे. त्यामुळे जाणणारा आणि जाणलं जाणारं हे दोन्ही वेगवेगळं आहे. ते वेगळं असलं तरच ते जाणण्याची प्रक्रिया घडू शकते. पण हा विवेक शरीराच्या बाबतीत मात्र आपला राहत नाही. हे शरीर माझं आहे असं आपण म्हणतो, मग ते मी कसं असेल ही गोष्ट आपण गृहीतच धरतो. शरीर म्हणजे मी ही इतकी दृढ धारणा असते की हा विवेक जो आपण आपल्याला इतर वस्तूंच्या बाबतीत आपला जागा असतो, तो शरीराच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत आपला तो सुटतो, तो विवेक. आणि त्यामुळे आपली खरी समस्या सुरू होते आणि आपल्या जीवनात दुःख येतं. शरीराशी आपण तादात्म्य करतो, म्हणजे तेच मी असं मानणं. तदैव आत्मा म्हणजे आणि त्याचा भाव म्हणजे तादात्म्य. तादात्म्य हे ह्याच्यापासून बनलेलं भाववाचक नाम आहे. शरीराशी तादात्म्य केल्यामुळे शरीराचे जे गुणधर्म आहेत, जन्म, वृद्धी, क्षय, रोग, नाश, म्हणजे शरीराला जन्म आहे, शरीर वाढतं, शरीर क्षीण होतं, शरीराला रोग होतात, शरीराचा नाश होतो. पण आपण काय म्हणतो, मला रोग झाला, मी वाढलो, माझा जन्म झाला, मी मरणार आहे. म्हणजे शरीराचे गुणधर्म ही मी माझे म्हणजे माझ्या आत्म्याचे समजतो. आता हीच गोष्ट बाकीच्या ज्या उपाधींची लिस्ट केलेली आहे ना पहिल्या ओळीमध्ये, आपण हे शरीर विग्रह म्हणजे शरीर हे पाहिलं. तर इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि अज्ञान ह्यांच्या बाबतीतही आपण कसे गुणधर्म त्यांचे त्या त्या उपाधींचे गुणधर्म स्वतःवरती लादून घेतो ते पाहूयात. इंद्रियाशी जेव्हा आपलं तादात्म्य असतं तेव्हा समजा म्हणजे माझे डोळे अधू झालेत किंवा काही कारणामुळे एखादी व्यक्ती अपघातात आंधळी झाली, त्याची दृष्टी गेली, तर तो काय समजतो, मी आंधळा झालो किंवा मी बहिरा आहे, मी मूक आहे, हे जे म्हणतो ते इंद्रियांची तादात्म्य असल्यामुळे म्हटलं जातं. आता प्राणांचे गुणधर्म काय आहेत? तहान, भूक हे प्राणांचे गुणधर्म आहेत. मी भुकेलेला आहे, मी तहानलेला आहे, असे जेव्हा स्टेटमेंट्स येतात, विधानं येतात, तेव्हा ती या भूमिकेतून येतात की मी म्हणजे प्राण आहे. आणि हे सारखं बदलत असतं. कधी शरीराशी असतं तादात्म्य, कधी मनाशी असतं, कधी बुद्धीशी असतं. जेव्हा मनाशी तादात्म्य असेल तेव्हा कसं वाटेल, समजा मन शांत असेल, आनंदी असेल, तर आपण मला छान वाटते, मी आनंदी आहे. तेच काहीतरी अस्थिरता असेल, दुःख असेल, तर मी अशांत असते. म्हणजे रागीट असणं, दयाळू असणं, प्रेमळ, ह्या सगळ्या भावनांशी जेव्हा तादात्म्य होतं तेच मनाशी तादात्म्य. जर बुद्धीने एखाद्या विषयाचं ज्ञान अवगत करून आपण एखादी डिग्री प्राप्त केली, कोणाला मेडिसिनचं ज्ञान प्राप्त करून तो डॉक्टर झाला, तो काय म्हणतो, मी डॉक्टर आहे. एखाद्याने इंजिनिअरिंगचं ज्ञान प्राप्त केलं तर तो काय म्हणतो, मी इंजिनियर आहे. आता हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की इथे जो मी इंजिनियर आहे किंवा मी डॉक्टर आहे हे शरीराला उद्देशून म्हटलं जात नाही. कारण तो डॉक्टर होण्याआधीही त्याचं शरीर असतंच. डॉक्टर होण्याआधी किंवा इंजिनियर होण्याआधी तो लहानपणापासून मी डॉक्टर आहे म्हणून म्हणत नाही. तो विशिष्ट डिग्री प्राप्त केल्यानंतर त्याचा बुद्धीशी संबंध असतो, तेव्हा ते तादात्म्य असतं, ते बुद्धीशी असतं. आता अज्ञानाशी तादात्म्य कधी असतं, जे आपल्याला काय सगळ्याच विषयातलं सगळंच कळतं का? काही गोष्टीतलं कळतं, काही गोष्टीतलं कळत नाही. आणि हे आपल्याला माहिती असतं की या विषयातलं मला काही ज्ञान नाही आहे. मग जेव्हा एखाद्या विषयाचं अज्ञान असतं तेव्हा मी काय म्हणते, या विषयात मी अज्ञानी आहे, मला याच्यातलं काही माहीत नाही. अशा ठिकाणी आपलं अज्ञानाशी असलेलं तादात्म्य, मीचं तादात्म्य तिथेच दिसून येतं. आता आपण पाहिलं की शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय आणि अज्ञान यांच्या गुणधर्मांचा आपण आत्म्यावर अध्यास किंवा आरोप, हे जरा दोन वेगळे शब्द आपल्या या विवेचनामध्ये येणार आहेत, मी सांगितलं नंतर. केल्यानंतर आपण आपलं तादात्म्य होतं. आणि हे तादात्म्य हे प्रत्यक्ष असतं का हो? आता विचार करण्याची गोष्ट हीच आहे की मी एकाच वेळी मी पुत्र, पत्नी किंवा आणखीन काही आहे, मी आंधळा आहे किंवा मी भुकेलेला आहे, सुखी आहे, डॉक्टर आहे, अज्ञानी आहे, हे सगळं एका वेळी असू शकतं का?
खरं म्हणजे असू शकत नाही, पण वाटतं की नाही तसं वाटतं. म्हणजेच तादात्म्य हे प्रत्यक्ष नसतं, तर ते झाल्यासारखं वाटतं. आता बघा, एकाच व्यक्ती एकाच वेळी राजा, मंत्री किंवा भिकारी कशी काय असू शकेल? वास्तवात नसू शकेल. पण एक नट मात्र वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून हे सगळं काही बनू शकतो. पण त्या वेशभूषा धारण करत असताना तो स्वतः नेहमीच त्या वेशभूषांपासून मुक्त असतो. त्या भूमिकांपासून तो वेगळा असतो. बरोबर आहे की नाही? तो या नाटकात ही भूमिका करेल, त्या नाटकात ती भूमिका करेल, किंवा प्रवेश समजा 2 वेगवेगळ्या प्रवेशांमध्ये त्याच्या भूमिका वेगळ्या असतील, पण मुळात तो जो कोणी असतो तोच असतो. म्हणजे ही गोष्ट वास्तवात असू शकत नाही. एकाच वेळी एकाच व्यक्तीने अनेक रोल्स करणं ही गोष्ट वास्तवात असू शकत नाही, पण ती नाटकात असू शकते. तर आता थोडंसं पुढे जाऊन बघूया. शरीर, इंद्रिय, प्राण, बुद्धी, अज्ञान ह्याच्या 5 गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या दृश्य वस्तू आहेत, म्हणजे जाणल्या जाऊ शकणाऱ्या. दृश्य आणि दृक याविषयी पण आपण मागे बघितलेले आहेत. मला वाटतं ध्यानयोगातला शेवटचा श्लोक होता, दृश्यवारितम चित्तवात्मनः. त्या ठिकाणी आपण दृश्य आणि दृक या 2 शब्दांची पुरेशी चर्चा केली. तर ह्या दृश्य काय आहेत? कारण ते आपण समजू शकतो, त्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. आता ह्या कशा आहेत? जड आणि अनित्य आहेत. आणि त्यांना जाणणारा मी म्हणजे आत्मा हा मात्र कसा आहे? नित्य आणि चैतन्य स्वरूप. आता फक्त जड वस्तूंचा समूह हा अहंकार होऊ शकेल का? नाही. म्हणजे तो आपापलाच म्हणेल का मी शरीर आहे असं? शरीरच पण शरीर आपापलाच म्हणू शकत नाही. शरीराशी तादात्म्य करणारी कोणीतरी चेतन व्यक्ती असावी लागते. बरं, नुसतंच चेतन आहे, शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा, तर तोही अहंकार होऊ शकत नाही. कारण मी आत्मा म्हणजे हे, शरीर म्हणजे आत्मा असं म्हणायला दुसरी कुठली तरी दृश्य वस्तू हवी ना, उपाधी हवी. म्हणजे उपाधी जर नसेल तर शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा हा अहंकार होऊ शकत नाही. आणि शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा नसेल तर जड उपाधी ही पण अहंकार होऊ शकत नाही. मग अहंकार अस्तित्वात येतो कसा आणि कधी? तर जड शरीराशी चैतन्यरूप आत्म्याचा जेव्हा संबंध जडतो, ते दोघे जेव्हा एकत्र एका वेळी उपस्थित येऊन एकमेकांची तादात्म्य होतं, तेव्हा मी शरीर आहे हा भाव उत्पन्न होऊ शकतो आणि तेव्हा अहंकार अस्तित्वात येतो. चेतन आत्म्याच्या संपर्कात आल्यामुळे जड उपाधी ह्या चेतन वाटतात, आणि जड उपाधींच्या संपर्कात आल्यामुळे चेतन सतरूप अविकारी असा जो आत्मा आहे तो जड, विकारी, विनाशी असा वाटतो. ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात अन्योन्याध्यास. मग अशी मी अध्यास म्हणजे सांगितलं. अध्यास म्हणजे एका गोष्टीचे गुणधर्म दुसऱ्यावर लादले जाणे. आता इथे अन्य अध्यास म्हणजे काय? 2 गोष्टी आहेत, एका गोष्टीचे गुणधर्म दुसऱ्यावर आणि दुसऱ्याचे गुणधर्म पहिल्यावर असे लादले जातात, तेव्हा त्याला म्हणायचं अन्योन्याध्यास. आता खरं तसं बघितलं तर शरीर आणि आत्मा हे इतके परस्पर विरोधी स्वभावाचे आहेत की त्यांचा एकमेकांचे संबंध आणि तोही एवढा घट्ट कसा काय घडू शकतो, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. कारण अंधकार आणि प्रकाश हे जसे कमालीचे टोकाचे विरोधी स्वभावाचे आहेत, हे दोघे एकत्र असू शकतात का? याचं उत्तर नाही येतं. जिथे जिथे प्रकाश असेल तिथे अंधकार असणार नाही, अंधकार असेल तिथे प्रकाश असू शकत नाही. मग या अहंकाराची उत्पत्ती आपण सिद्ध कशी करायची? चेतन आत्मा आणि जड उपाधी ह्यांचा परस्परांशी एवढा घट्ट संबंध येऊच कसा शकतो? तर ही आश्चर्यकारक घटना जी अशक्य वाटते, अशक्य आहे, ती शक्य कशामुळे होते? तर त्याचं एकच कारण आहे, आणि ते म्हणजे सत्याचं अज्ञान. अज्ञानामुळे, सत्याच्या अज्ञानामुळे केवळ ही किमया घडते आणि परस्पर विरोधी या जड आणि चेतनाचं घट्ट तादात्म्य होतं.
अन्योन्याध्यास होतो. आपलं नेहमीचं लाडकं उदाहरण वेदांतातलं रज्जू सर्प. जड दोरीपासून चेतन सर्प उत्पन्न होऊ शकत नाही. पण दोरीवर जर सर्पाची प्रतीती येत असेल तर ती कशामुळे? केवळ दोरीच्या अज्ञानामुळे. आणि ह्या अज्ञानाने उत्पन्न झालेला जो चेतन वाटणारा सर्प आहे त्याला खरं अस्तित्व आहे का? पारमार्थिक ज्याला अस्तित्व म्हणतो ते आहे का? अर्थातच नाही. तर त्याला आपण काय म्हणतो? तो सर्प कसा आहे? मिथ्या. तसंच अज्ञानामुळे जर अहंकाराची प्रतीती येत असेल तर अहंकाराचं अस्तित्वसुद्धा कसं असलं पाहिजे? मिथ्या. आणि मग जसं दोरीवर निर्माण झालेला साप हा प्रकाशामध्ये दोरीचं ज्ञान झाल्यानंतर नाहीसा होतो, तसंच अहंकार जो अज्ञानातून निर्माण झालेला आहे त्याच्या नाशासाठी अज्ञानाच्या नाशाची आवश्यकता आहे. आणि अज्ञानाचा नाश कसा होणार आहे? आत्मज्ञानाने. म्हणून आत्मज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होईल. आणि आत्मज्ञान कसं प्राप्त करायचं? तर वेदांताच्या अभ्यासाने. पण नुसती पुस्तकं वाचून होईल का वेदांताचं ज्ञान? मग तो वेदांत आकलन होण्यासाठी, नीट समजण्यासाठी तो गुरुमुखातून श्रवण करणं हे अपरिहार्य आहे. तर अशा प्रकारे आपण इथे अहंकाराची उत्पत्ती कशी झाली हे बघितलं. तर अहंकाराची उत्पत्ती ही कशातनं झाली? जड उपाधी आणि चेतन आत्मा यांचं अज्ञानामुळे जे तादात्म्य घडलं त्याच्यामुळे अहंकार अस्तित्वात आला. आणि जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा तो दूर होईल. आता हे विवेचन लक्षात घेऊन आपण हा परत एकदा श्लोक म्हणूया. विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेकसत् तज्जडह्यसत्. आता या श्लोकाच्या विवेचनामधून आपल्याला हे स्पष्ट झालं की अहंकार मिथ्या आहे आणि मिथ्या वस्तूचं अधिष्ठान असतं तेही आपण पाहिलेलं आहे मागच्या श्लोकामध्ये. आणि अधिष्ठान हे सत्य असतं. आणि सत्य स्वरूप काय आहे? चित्त. आणि सत्स्वरूप आत्मा. आता एक प्रश्न असा उपस्थित होतो की ह्या सत्स्वरूपाला प्रकाशित करणारं चैतन्य कोणतं आणि ते कुठे असतं? सगळेच विषय आणि त्या विषयांना ज्यांच्या माध्यमातून आपण जाणतो ते देह, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळ्यांचाच निषेध केल्यानंतर मग त्या सत्स्वरूपाला जाणायचं कसं? तर ह्याचं उत्तर आपल्याला पुढच्या 23व्या श्लोकामध्ये रमण महर्षी देणार आहेत. ते आपण अर्थातच पुढच्या भागात बघणार आहोत. आता आपण प्रार्थना म्हणून थांबूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.